हरिओम. जय योगेश्वर. आज गुरुपौर्णिमेचा आनंदोत्सव आहे. सोमदेव निरंजनं निराकारं निर्मलं तस्य दासो वन्दनीयम् तस्य दासो वन्दनीयम्. आपल्या आता सगळ्यांना माहितीच आहे की वर्षी गुरुपौर्णिमा झाल्यावर की अध्यात्मामध्ये सद्गुरूला अतिशय महत्व आहे. कारण ही जी आपली यात्रा आहे अध्यात्माची, ही अज्ञाताची यात्रा, अनंताची यात्रा आहे. कुठे जायचं आपल्याला तेच माहीत नसतं. कारण परब्रह्म पुरुषोत्तमा अव्यक्त निराकार सूक्ष्माती सूक्ष्म, त्याच्यामुळे नेमकं कसं जायचं, कुठे जायचं आपल्याला काहीच कल्पना नाही. श्री योगदासजींना सादर प्रणाम आणि उपस्थित साधक साधिकांना नमस्कार. गुरुमहिमा सांगितली. सुरुवातीला सर्व साधक मंडळींनी मनोगत व्यक्त केली. फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर रोजच त्यांना वंदन कर. परम सद्गुरु परमार्था प्रतज्ञावी माझी मती, पंच साधना चेतवनिया करिते पंचारती. जय जय श्री गुरु, जय जय सद्गुरु. आयुष्यातील सुख दुःख. सर्वप्रथम आदरणीय योगदास जोशी काकू आणि सर्व साधक मंडळींना माझा सविनय नमस्कार. आज आपण येथे सर्वजण गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी जमलो आहोत. आपण गुरुपौर्णिमा का बरं साजरी करतो तर आपल्या देशात फार पूर्वीपासूनच गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या, ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त करतो अशा गुरूंना मान देणे, आदराने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्यच आहे. आणि म्हणूनच आज आपण येथे जमलो आहोत. योगदासांनी आपल्याला इतकं वर्ष जे ज्ञान दिले त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे, आदर, श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. योगदासांचा गेले 20 वर्ष म्हणूया 2007 मध्ये पारखी सरांमुळे झाली. अध्यात्माची आवड असल्यामुळे प्रवचन ऐकायला आवडत होते. योगदासांच्या अध्यात्म सोपे करून सांगण्याच्या हातोटीमुळे अजूनच प्रवचन ऐकायला आवडायला लागली. गेली 17-18 वर्ष आम्हाला योगदासांच्या अनेक विषयावरील प्रवचनांचा लाभ मिळतो आहे. जेव्हा पारखी सरांनी योगदासांची प्रवचने अभिवाचन करून यूट्यूबवर पोस्ट करायची आहेत असं सांगितलं तेव्हा मला खूपच छान वाटलं. मी वाचू शकेन का, मी विचारून बघू का, मला देतील का वाचायला, असे अनेक प्रश्न मनात आले. मी धाडस करून विचारले. योगदासांनी परवानगी दिल्यावर खूप आनंद झाली. तर आता 2 दशकं ओलांडून आता गेली, पण आमचं पूर्वसंचितच चांगलं असेल त्यामुळे अगदी योग्य वेळी आमची त्यांची ओळख झाली पारखी सरांच्या कृपेने. आणि अध्यात्म मार्गाला तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. सारे ग रे सा निधनी, सारे ग रे सा, सारे ग मधा पा मध म ग रे सा.
नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार ओंकार नादी अनंत अथांग अपरंपार नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर. योगेश्वर चरणी नमो. आदरणीय गुरुवर्य योगदास काकू आणि इथे जमलेल्या सर्व साधक मंडळींना माझा नमस्कार. आजचा माझा विषय आहे तूच करता आणि करविता. आपण वरील ओळ खूपदा ऐकली असेल. यातील गूढ अर्थ बघता या विश्वातील प्रत्येक छोट्यातील छोटीशी घटना गोष्ट घडते ती फक्त परब्रह्म परमात्मा योगेश्वराच्या इच्छेने. साधे झाडाचे पान सुद्धा त्याच्या मर्जीशिवाय हलत नाही. अशा या निर्गुण निराकार सूक्ष्मातील सूक्ष्म परमात्म्याची ओळख करून दिली ती योगदासांनी. सुरुवातीला अध्यात्माची आवड लागावी यासाठी अगदी सोप्या सोप्या विषयांचे निरूपण करून आम्हाला अगदी उच्च अशा अमृतानुभव ब्रह्मसूत्रे यांचे निरूपण पण सोपे करून सांगितले. सर जोशी काकू आणि पारखी सर सगळ्यांना वंदन करू. मी माझा अनुभव मी यावर्षी जेव्हा आपण जोशी सरांच्या घरी गेलेलो तेव्हा त्यांनी खूप साऱ्या पुस्तकांची भेट आपल्याला दिलेली. त्यातलं पहिलं पुस्तक पसायदान हे वाचलं आणि त्यातला माझा अनुभव सगळ्यांबरोबर मला शेअर करायचा आहे. सो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या आध्यात्मिक प्रवासातील एक विशेष अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. तर ही पण अशी पुढे वाहायला पाहिजे सतत. आणि आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनी साधू संत संन्यासी यांनी त्यांचं आयुष्य वाहून घेतलं याच्यासाठी आणि आपल्याला ज्ञान उपलब्ध करून दिलं. आणि हे पुढे असं गेलं पाहिजे ज्ञान पुढच्या पिढीला किंवा हे. आणि मला असं एक सारखं वाटत होतं की आता मी थोडासा एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे किंवा असं काय मुलांबरोबर आता नवीन थोडंसं ट्युशन घेतो, माहिती असतं आणि मुलांना पण याची माहिती व्हायला पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून मी एक माझं यूट्यूब चॅनेल आता एक तयार केलं आहे. योगदासांचे आशीर्वाद आहेत, योगेश्वराची कृपा आहे. आणि उद्देश असा आहे की छोट्या छोट्या अशा क्लिप्स कराव्यात एक 10-12 मिनिटाचं की त्याच्यामधनं एक साधारण आता मी एक पहिलं हे केलं. यूट्यूब चॅनेलचे उद्घाटन झाले. निजदास स्वरूप यात्रा. आता सर्व साधक मंडळींनी योगदासांना नमस्कार केला आणि योगदासांनी सर्वांना प्रसाद दिला. आणि लयचा उत्सव खूप आहे. परंतु ऑनलाईन प्रवचनं लॉकडाऊन नंतर सुरू केली होती. आता मला लाईव्ह प्रवचनं देणं जमत नाही, वयाचा परिणाम झाला. पण मी लिखाण करून तुमच्यासमोर वाचून व्यक्त होऊ शकतो. जगाची आशा ईर्षा काही संपुष्टात येत नाही. अनेक वर्षे तेच ते अनुभवूनही माणसाची जगायची अभिलाषा काही संपत नाही. तो निरीच्छ होत नाही. पूर्णमेवावशिष्यते. ओम.
प्रसाद म्हणून उपमा पण केला होता. नेहाताईंनी केक, उपमा आरतीताईंनी केला होता. मटार करंजी हरिओम 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 हरिओम.